11th ॲडमिशन 2024-25चा जो आज स्पेशल राऊंड होता 1 नंबरचा, त्याची आता आज रिझल्ट आहे। तर विद्यार्थ्यांनी रिझल्ट कसा चेक करायचा, तर सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर ज्या डिव्हिजनमध्ये तुम्ही अर्ज केला आहे त्या डिव्हिजनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। डिव्हिजनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिनचं ऑप्शन येईल, इथे लॉगिनच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जो ID आहे आणि पासवर्ड आहे तो ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉगिनला क्लिक करा। म्हणजे आपण आपल्या लॉगिनमध्ये इन्सर्ट होणार आणि लॉगिनमध्ये आपण आपले अलॉटमेंट चेक करू शकतो, म्हणजे स्पेशल राऊंड 1चे अलॉटमेंट किंवा रिझल्ट चेक करू शकतो। तर सर्वप्रथम आपल्याला लॉगिन करायचं आहे। प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये कॅप ऑप्शन फॉर्म हा जर तुमचा लॉक असेल त्याच विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होणार आहे। ते जर तुमचे कॅपचे जे ऑप्शन फॉर्म होता हा जर लॉक नसेल तर तुम्हाला कॉलेज अलॉट होणार नाही आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या। तर आता अलॉटमेंट चेक करण्यासाठी वर 3 डॉट दिलेले आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर सेकंड नंबरचा ऑप्शन बघा तुम्ही, अलॉटमेंट ॲडमिशनचं ऑप्शन दिलं आहे, त्यामध्ये चेक अलॉटमेंट स्टेटसला तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ॲप्लिकेशन नंबर आणि राऊंडचं ऑप्शन दिला जाईल। इथून तुम्ही राऊंड सिलेक्ट करा। तर अजून रिझल्ट लागायचा आहे, तर इथे तुम्हाला 1, 2, 3 राऊंड दाखवले, यानंतर तुम्हाला स्पेशल राऊंड 1चं ऑप्शन राहील, तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि क्लिक केल्यानंतर चेक अलॉटमेंट स्टेटसला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होईल ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असेल की स्पेशल राऊंड 2 आहे का, तर याबद्दलची अजून कुठेही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे। जोपर्यंत ऑफिशियल अपडेट येत नाही तोपर्यंत कुठेही विश्वास ठेवू नका। जर तुम्हाला कॉलेज मिळाले असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता। अशा प्रकारे तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता स्पेशल राऊंड 1चे। तर 11th बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।